ठाकरे ने कहा कि मुरबे चंदर समेत बंदरगाह रद्द नहीं किया जाएगा। ये गठबंधन सरकार आदिवासी मकड़ियों के अस्तित्व को मिटाने पर तुली हुई है। इस सरकार ने उनके अस्तित्व को खत्म करने और अडानी को अस्तित्व बनाने की अनुमति देने की साजिश रची है। मैं ऐसा कभी नहीं होने दूंगा। मैं विकास के खिलाफ नहीं हूँ, लेकिन मैं अभाव के खिलाफ हूँ। पालघर एक खूबसूरत जिला है और इसमें बिल्हा भी शामिल है। मैं इस जगह की प्राकृतिक समृद्ध विरासत को संरक्षित करना चाहता हूं। इसे बंदरगाह पर लाने की बजाय मैं इसे एक पर्यटक स्थल जौहर की तरह टिकानी दिल स्टेशन और एक हवाई अड्डे के रूप में विकसित करना चाहता हूं। ठाकरे ने उम्मीद जताई कि कारोबारी और पर्यटक यहां आएंगे और इलाके का विकास होगा। यहाँ की शिक्षा एवं स्वास्थ्य सुविधाएं उच्च गुणवत्ता की होनी है तथा नागरिकों को रोजगार उपलब्ध कराना है तथा नागरिकों का जीवन स्तर आसान बनाना है। मला माझ्या पालघरचा विकास करून पाहिजे आणि पालघर हा खरंच सुंदर जिल्हा आहे। पालघर जिल्ह्यामध्ये किनारपट्टा आहे, जिकडे माझे कोळी आहेत तिकडे छान पर्यटन येऊ शकतं। जवार सारखं ठिकाण आहे, तिकडे हिल स्टेशन होऊ शकतं। म्हणजे इकडे बंदर करण्यापेक्षा चांगली एखादी जागा बघून आपण एअरपोर्ट का नाही करायचं? विमानतळ करू आपण इकडे। येथील उद्योग येतील, उद्योजक येतील, पर्यटक येतील, चांगल्या सुविधा येतील, चांगली कॉलेज येतील, चांगल्या शाळा येतील। जे काही सगळ्यांचं चाललेलं आहे मी आज येताना पेपरमध्ये वाचलं आणि भयानक आहे। पंकजा मुंडे बोलल्यात एका सभेमध्ये की भाजपचं काम म्हणे लय भारी असतं। महाराष्ट्रामध्ये साधारणतः 90,000 बूथ आहेत आणि त्या 90,000 बूथवरती विशेषतः पालघरचा परिसर आहे, पालघर, बोईसर आणि पूर्ण किनारपट्टी, जव्हार बिहार सगळीकडे। इकडे गुजरातमधून भाजपची लोक येऊन बसलेत आपल्यावरती, म्हणजे तुमच्यावरती लक्ष ठेवायला। गुजरातमधून येत आहे, रिसॉर्टमध्ये राहत आहे। माझ्या गेल्या 4-5 दिवसामध्ये 10-15 वेळा बॅगा चेक केल्या, आता सुद्धा उतरली होती, केली कर। पण हे गुजरातमध्ये जे काही लोक आलेत ते काय शेव ढोकळा बिकळा काय घेऊन आलेत, फाफडं घेऊन आलेत? तपासले त्यांच्या बॅगा? रात्री अपरात्री जातात कुठे, रात्री अपरात्रीचे हे फिरतात कुठे, कोणाच्या बैठका घेतात, काय वाटप करतायत? त्यांना विचारल्यानंतर, म्हणजे यांना नाही विचारलं, पेपरमध्ये वाचलं, ते म्हणाले आमच्याकडे अशी काही तक्रारच आली नाही। मग माझी काय तक्रार आली होती काय तुमच्याकडे की उद्धव ठाकरेची बॅग तपासा, ह्याच्या बॅगेत काहीतरी आहे म्हणून? माझ्या बॅगा तपासता आणि मग नाटक करायला तर ढोंग करतायत। अमित शहाची पण बॅग तपासली, मोदींची अजून तपासलीच नाही आणि तपासण्याची गरज नाही, कारण मोदींच्या बॅगेत मिळणार काय? नुसत्या थापा। 15 लाख रुपये देणार, अच्छे दिन आएंगे, 2 कोटी लोकांना रोजगार देणार। या सगळ्या थापा थापा थापा, नुसत्याच थापा। आणि त्या थापांसाठी बॅग उघडण्याची गरज नाही, त्यांच्या भाषणामधूनच त्यांच्या थापांच्या वाफा दिसतात आम्हाला। पण आज संपूर्णपणे महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळेलाच तुम्ही गुजरातची माणसं आणून तुमच्या नियंत्रणाखाली घेऊन बघत असाल तर मग मराठी माणूस आणि आपल्या इथला भूमिपुत्र मेला की काय? का म्हणून आपण लाचारी करायची? काय म्हणून आपण दादागिरी सहन करायची? त्या कोल्हापूरच्या सुद्धा त्यांनी मला काहीतरी आव्हान दिले, महाडिक का? तर त्यांनी त्यांच्या सभेत सांगितलं की ज्या महिला आल्यात त्यांचे फोटो काढून ठेवा आणि महिलांना सांगितलं की तुम्ही पैसे आमच्याकडून घ्यायचे आणि जायचं महाविकास आघाडीकडे, हे नाही चालणार। 1500 रुपये तुम्ही काय तुमच्या वडिलांकडून घेऊन देताय? हे माझ्या जनतेचे आहेत, तुमच्या हक्काचे आहेत। आणि महाडिकला मी प्रत्येक सभेमध्ये इशारा देतोय, तुमच्या समोर परत देतोय की इकडे बघ किती मोठ्या संख्येने माझ्या भगिनी आलेल्या आहेत, तू यांचा फोटो काढायचा प्रयत्न कर, बघ त्याच तुला कशा करतील, तुडवतील त्या। पण त्या पलीकडे जाऊन सांगतो की माझ्या एका जरी भगिनीच्या केसाला धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी उकडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही। ती बस झाली दादागिरी। आपल्याला बरीच कामं करायची आहेत। मी जसं तुम्हाला सांगितलं की मुलांना मोफत शिक्षण देणार आहे, महिलांना 3000 रुपये आपण देणार आहोत, अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार आहोत। तसंच 25 लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा देणार आहोत। पैशाशिवाय अडता कामा नये। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार तर आहोतच, शेतकऱ्यांना हमखास भाव देणार आहोत, हमी भाव देणार आहोत। खूप गोष्टी करायच्या आहेत। पण एकदा तुम्ही सगळ्यांनी मला एकदा हात वर करून सांगा, नाहीतर मग हा विषय सोडून द्या। कारण ही निवडणूक, नाही माझा प्रश्न तर ऐका,
ही निवडणूक जर का आपण हरलो आणि राज्यामध्ये आपलं सरकार आलं नाही तर मग मात्र वाढवण असेल, मोर्बे असेल, तुमच्यावरती लादलं म्हणून समजा. आणि तुमची तयारी असेल तर तुम्ही सांगा आम्हाला वाढवण हवंय, तुम्ही सांगा आम्हाला मोर्बे हवे. मला काही म्हणायचं नाही. मी लढतोय हे तुमच्यासाठी लढतोय, मला काही फरक पडत नाहीये. अदानी माझे कोण लागत नाही, माझे तुम्ही लागतात. कारण या कठीण काळात सुद्धा तुम्ही माझ्या सोबत राहिलेले आहात. आणि म्हणून एकदाच मला सांगा की तुम्हाला ही बंदरं हवेत की नको आहेत. नाही नको असेल तर हात वर करा. आणि पत्रकारांनो हे दृश्य टिपा. ज्यांना ज्यांना वाढवण किंवा मोर्बे बंदर नको आहे त्यांनी सरळ आपले हात वर करावे. आणि जर हवे असेल तर हात खाली करा, मला काही हरकत नाहीये. पण जे हात वर झालेले आहेत हे हात 20 तारखेला मशालीचं बटन दाबणार आहेत काय? कारण नुसतं या सभेमध्ये हो आणि नाही करून चालणार नाही. जर हा अन्याय तुम्हाला जाळायचा असेल तर तुम्हाला या दोन्ही उमेदवारांना मशाल, धगधगती मशाल हातात घेऊन हा अन्याय जाळून टाकावा लागेल. ही दादागिरी जाळून टाकावी लागेल. आणि हे एकदा तुम्ही जर का केलात तर पुढची जी काही वचनं आहेत, मग बंदर रद्द करण्याची जबाबदारी माझी आहे. मी देतो तुम्हाला वचन. तुम्हाला रोजगार देण्याची जबाबदारी माझी आहे. तुमचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे. चांगल्या सुविधा, हॉस्पिटल असेल, कॉलेज असेल, जे जे काय आहे हे 2 आमदार जे मला सांगतील ते मी तुमच्यासाठी करण्याची जबाबदारी घेतली म्हणून समजा. आणि त्याचसाठी आज जरा आपली ही एक धावती भेट म्हणा, पण विजयी झाल्यानंतर मात्र मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला नक्की आल्याशिवाय राहणार नाही. आणि तेव्हा मात्र तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मला द्या. आघाडी सरकार आपलं आल्यानंतर त्या पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही माझी आहे, हे वचन तुम्हाला देतो. आणि मुंबईच्या सभेसाठी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धवजी ठाकरे साहेबांचा, उद्धवजी ठाकरे साहेबांचा. आपली निशाणी, आपली निशाणी. राष्ट्रगीतानंतर सभेची सांगता होणार आहे, कुणी जाऊ नये. हॅलो, एक मिनिट ऐका, कोणी उठू नका. साहेबांना सभेसाठी जायचं म्हणून निघालेले आहेत. आपण तिथेच थांबायचं आहे. राष्ट्रगीत होईल, राष्ट्रगीत नंतर सभेची सांगता होईल. थांबा जरा म्हणून आणि सर्वप्रथम सर्वांना विनंती करतोय, महिलांना सर्वप्रथम जायला द्यायचं आहे. थोड्याच वेळात साहेब निघाल्यानंतर आपल्याला राष्ट्रगीत करायचं आहे. म्हणून थांबा, उठू नका आणि ज्या आहेत त्या जागेवर थांबा प्लीज. कृपया सर्वांना नम्र विनंती आहे. राष्ट्रगीत होणार आहे. साहेब गेल्यानंतर राष्ट्रगीत चालू होईल. कारण साहेबांना